काय म्हणतात महाराज, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीपकरी साधका निष्पाप. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीपकरी साधका निष्पाप. तोची देवभक्त भेदा भेद नाही जात, संत कृपेचे हे दीपकरी साधका निष्पाप. तुका प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमे नाचे गाय, गाणियात विरोधी गाय, संत कृपेचे हे दीप खरे साधका निष्पाप. भीमरथ्या पुरम पुंडरीकायदा कोमलिंदेहि समागत्य तिष्ठं तवानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथमन सूचना आहे. मंडपामध्ये ज्या मोटरसायकल लावलेल्या आहेत कृपया त्याने थोडस गाड्या बाहेर लावा किंवा मनामसाने लागत भरपूर लोक आलेले आहेत. थोड्याशा गाड्या बाहेरच्या बाजूला लावा. मोटरसायकली मागे घ्या. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी. पायावर या भारत
रे संतांच्या मंगल भावना नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु अस्त्र पूर्ण कीर्ती जयंती क्रिया स्मरण होयत प्रविद्यांच्या अधिकरणाचे बंधू श्री चरण सेवकांचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकला दया ममता अनुग्रहला दलो पावन झालो चराचरी वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीपकळी साधका निष्पाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनोक्तीचे लेखक म्हणजे स्वरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वैराग्याची मीमांसा केली आहे. भावार्थ असा आहे, महाराज असं म्हणताय माझ्या जीवनामध्ये वैराग्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे आणि तेच खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातलं भाग्य आहे. काय हो महाराज तुम्हाला वैराग्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त झाले ते कशामुळे झाले? महाराज म्हटले मला संत संघाने ते भाग्य प्राप्त झालेलं आहे, संतांच्या कृपेने ते प्राप्त झालेलं आहे. जसं तुमच्या जीवनामध्ये संत कृपेने ते वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं, आमच्या सारख्या चालकाच्या जीवनाला त्या संत जीवनाचा काही फायदा होईल का? महाराज म्हटले तुम्ही जर संतांच्या सहवासात गेले ना तर निश्चित रूपानं संत कृपेचे दीपक आहे, ते साधकाचं जीवन निष्पाप केल्याशिवाय राहत नाही. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप, असं निष्पाप झालेलं जीवन देवाचा भक्त म्हणून घेण्याच्या अधिकाराचा आहे का महाराज? महाराजांनी व्याख्या केली देवाचा भक्त कुणाला म्हणावं? तोची देव भक्त भेदा भेद नाही ज्यात, ज्याच्या जीवनात भेद राहिला नाही, ज्याच्या ठिकाणी अभेद सुद्धा राहिला नाही, भेद अभेदाच्या पलीकडची अवस्था ज्याला प्राप्त आहे, वेदांत शास्त्रामध्ये याला कल्पित भेद म्हणतात की अवस्था ज्याला प्राप्त आहे तो खऱ्या अर्थाने देवाचा भक्त आहे. तोची असा चकार वापरून महाराज सांगतायत तोची देव भक्त
भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. महाराजांना विचारा, अशा पद्धतीनं जे भाग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या वैराग्याची अनुभूती तुम्ही घेत असताना तुमच्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो कसा भोगता महाराज? महाराज म्हटले, मी भजनानंदामध्ये गातो, नाचतो, प्रेमाने आनंदामध्ये उड्या मारतो आणि त्याच्यामध्येच मी विरघळून जातो. तुका प्रेमी नाचे गाय गाणियात विरोनी जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. भगवान पुरुष मंडळी थोडं पुढे या. पुरुष मंडळी थोडं पुढे येत. पुरुष मंडळी पुरुष कळते का तुम्हाला? पुरुष मंडळी पुढे आहे का? पुढे पुढे पुणे भूमी पवित्र भूमी मोजे देगाव वाळूस तालुका भोर जिल्हा सोलापूर या दाम क्षेत्रामध्ये आदर्श सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मला वाटते 28वे वर्ष आहे. या 28व्या वर्षामध्ये आमचे परम स्नेही आदरणीय गुरुवर्य हरिभक्ती पारायण परमेश्वरजी महाराज शिंदे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून आणि विशेष अशा सहकार्यातून ग्रामस्थ मंडळींच्या विशेष अशा सहकार्यातून अन्नदाते देणगीदाते अजून काही या ठिकाणी सेवा करणारी मंडळी सर्वांच्याच माध्यमातून समस्त ग्रामस्थ मंडळी त्याचबरोबर श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली कमिटी तरुण मंडळ या सर्व मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं सुंदर असं पारायण या ठिकाणी व्यासपीठ चालक हरिभक्ती पारायण गुरुवर्य संतोषजी महाराज काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. रात्री त्यांची सेवा आपण श्रवण केलेली आहे आणि त्याचबरोबर सुंदर असं गायन करण्याकरता दुसरे भागवताचार्य हरिभक्ती पारायण संतोषजी महाराज लहाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंगाची सुंदर अशी सेवा करण्याकरता हरिभक्ती पारायण शहाजी महाराज गरादे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व कलाकार मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. माझ्यासोबत आलेले हरिभक्ती पारायण दुसरे कीर्तनकार या ठिकाणी गायनासाठी उभे आहेत सोमेश्वरजी महाराज कर्डिले, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा अनुदान द्या. आणि असा वैभवशाली सप्ताह आहे तिथं 4 पकवाज आहेत आणि विशेष म्हणजे पकवाज कळत येत वाजवले आहे का नाही? नाहीतर गोंधळ असून काही कामाचं नाही. सगळे मंडळी अत्यंत चांगले. मला वाटते हरिभक्ती पारायण सुदाम महाराज यांच्या संस्थेतली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बहुतेक महाराज या ठिकाणी अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या मंडळीतले सगळे त्यांच्या संस्थेतले सगळे असणारे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो. मला वाटते महाराजांच्या प्रवचन सेवा होती नाही सहज उपस्थित आहेत. हा रामायणाची कथा या ठिकाणी सुंदर चालू आहे. हरिभक्ती पारायण परमपूज्य गुरुजी आमचे मार्गदर्शक कुमारजी महाराज दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. 1 नंबर सिस्टीम लागली अशीच राहते बरं का. आता काय बदल करू नका, आता काय सुद्धा वाजू देऊ नका. फक्त एवढी तुमच्या चरणावरती विनंती आहे. मला ते वडाळ्यावरून हरिभक्ती पारायण भोसले महाराज या ठिकाणी शूटिंग काढण्याकरता लय लांब उभारले. अजून थोडं लांब उभारायचं नाही. असू द्या, त्यांचा कॅमेरा चांगला आहे त्यामुळे लांबून सुद्धा कॅच होत आहे. त्यांनाही धन्यवाद. सर्व माता मावल्या या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. सर्व मंडळींच्या चरणावरती आणि खऱ्या अर्थाने नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वैराग्याची मीमांसा प्रतिपादन केलेली आहे. वैराग्य म्हणायचं कशाला ऐका. वेदांत शास्त्रामध्ये आलेली व्याख्या तुम्हाला सांगतो. इह लोकापासून ते परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी असणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. विचारसागरामध्ये व्याख्या आहे. या लोकापासून म्हणजे मृत्यू लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत जे काही आपल्याला अनुकूल असणारी वस्तू आहे
त्या अनुकूल असणाऱ्या वस्तूकडे सुद्धा डोंकून न पाहणं, त्याचा त्याग करणं, याला वैराग्य म्हणा. विठ्ठल व्यवहाराच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, वस्तू अगोदर आपल्याला प्राप्त असली आणि त्या प्राप्त असणाऱ्या वस्तूचा त्याग करणं, उपभोग न घेता तिच्याकडे न पाहणं, याला वैराग्य म्हणा. आता व्यवहारामध्ये अनेक वस्तू आपल्याला प्राप्त असतात, पण त्या प्राप्त असणाऱ्या वस्तूचा एकतर उपभोग घेता येतो, भोग घेता येतो किंवा त्याग करता येतो. म्हणजे वस्तू प्राप्त असेल तर तिचा भोग किंवा त्याग हा संभव आहे. म्हणजे भोगण्याकरता किंवा त्यागण्याकरता वस्तू अगोदर आपल्या जवळ असली पाहिजे. वस्तू नसेलच तर तिचा त्याग करणं कठीण आहे. एखादा भिकारी जर म्हटला मी विमानात बसणारच नाही, याला सायकलीला कोण टाकायला दिलंय आणि काय म्हणतात मी विमानात, आता 7च्या बातम्या चालू व्हायला असल्या बघा. म्हणजे वस्तू प्राप्त असेल तर तिचा भोग किंवा त्याग संभव आहे. वस्तू जर प्राप्त नसेल तर तिचा भोग किंवा त्याग संभव नाही. याचा अर्थ असा आहे, वस्तू एकतर आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे, पाहिलेली वस्तू आपल्याला मिळाली पाहिजे, मिळालेली वस्तू आपल्याला कळाली पाहिजे, कळालेल्या वस्तू म्हणजे त्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. आणि वस्तू जर प्राप्त असेल, तिचं ज्ञान असेल आणि ज्ञान असल्यानंतर त्या वस्तूविषयी अंतःकरणात प्रेमाची भावना उत्पन्न होते. मग ती वस्तू अनुकूल असेल तर सुख देते, प्रतिकूल असेल तर दुःख देते. पक्वास बरोबर काही जमला असला तर आनंद वाटतो, कमी जास्त नाही बरोबर लागलेला आहे. जर कमी जास्त असला की काही घोटाळा होते, म्हणजे आमचा बी मिळणार नाही तुमचा बी मिळणार नाही असं होण्याची शक्यता असते. म्हणजे वस्तू जर अनुकूल असेल तर सुख देते, प्रतिकूल असेल का नाही तर दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आलं का ध्यानात? म्हणजे वस्तू नुसती प्राप्त असून सुद्धा उपयोग नाही, तर वस्तूविषयी ज्ञान सुद्धा अत्यंत असणं महत्वाचं आहे. आता ही सगळी मंडळी मृदंग वाजवत आहे, ते लहान लहान पोरं गावातले एखाद्या विद्यार्थ्यांनी पाहिले की किती चांगले मृदंग वाजवायला लागले. उद्याचं कीर्तन आपणच वाजवायचं गड्या. आणि गेला एखादा पंढरपूर जवळ इथून 60 किलोमीटर वरती पंढरपूरला गेला आणि चांगला 15,000चा मृदंग आणला. येते 15,000 चांगला नाही, 20,000 25,000 का आपल्याला येते का? 25,000चा चांगला मृदंग आणला आणि 25,000चा चांगला मृदंग आणला. महाराजांना म्हटला या सगळ्या मंडळींना, तुम्ही जरा आज जरा विरंगुळा करा, आज जरा म्हटलं जरा आराम करा, आजचं कीर्तन काय करतो मी वाजवतो. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला बोलता येते का? नाही, आमच्याकडे बारकी बारकी पोरं बोलते. मग ऐका, मी तुम्हाला एक विचारतो, तुमच्याकडं आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळते, तुमच्याकडे कसं आहे? मेल्यावर जाळते, तुमचं आमचं सारखंच आहे. ऐका बघा, एक गोष्ट विचारतो, त्या मुलाला मृदंग घेऊन आलेला आहे, 25,000चा मृदंग त्याने आणलेला आहे. आणि आता 25,000चा आणलेला मृदंग गावातला मुलगा, त्यानं पक्वास शिकलेला नाही, त्याला पक्वासाचं काही ज्ञान नाही, पण तो म्हणतोय आजचं कीर्तन मी वाजवणार आहे. त्याला जमणार आहे का ते वाजवायला? तर ते जमेल का? जमणार नाही, ते वाजवायला जमणार नाही. याचं कारण असं आहे, वस्तू प्राप्त आहे पण वस्तूविषयी त्याला ज्ञान नाही. वस्तू प्राप्त आहे पण वस्तूशी त्याला जाणीव नाही. आणि मग जर वस्तूचं ज्ञान नसेल, वस्तू प्राप्त असून त्या वस्तूचं जर ज्ञान त्याला झालेलं नसेल, तर त्या वस्तूचा उपभोग त्याला घेता येणार नाही किंवा त्या वस्तूला त्याला वापरता येणार नाही. जसं की एखादा व्यक्ती बाजारात जावा आणि लाख रुपयाचा मोबाईल त्याने घ्यावा आणि त्यानं दाखवायला सुरुवात करावी, बघा महाराज असं आहे तसं आहे, हे सगळं दाखवायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याच्यावरती फोन यावा आणि फोन आल्यावर त्याला जर म्हटलं अरे उचल की फोन, तर म्हटलं सगळं जमायला फक्त फोन उचलायला जमा नाही. आता मला सांगा, वस्तू प्राप्त आहे पण वस्तू प्राप्त असून सुद्धा जर त्याला त्याचा उपभोग घेण्याकरता त्याचं ज्ञान नसेल तर काही उपयोग होणार नाही. मग तशा अनेक आपल्याला वस्तू प्राप्त आहेत. सगळ्यात महत्वाची वस्तू ही नर शरीर आपल्याला प्राप्त आहे. प्राप्त असताना सुद्धा त्याचं ज्ञान आपल्याला आहे का? अजिबात नाही. ऐका, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणजे वैकुंठ प्रिय दर्शनम. असा दुर्लभ असणारा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे पण त्याचं आपल्याला ज्ञान नाही. ऐका, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणजे या देहामध्ये आल्यानंतर या देहाचं महत्व आपल्याला कळालेलं नाही. म्हणजे वस्तू प्राप्त आहे
पण प्राप्त असणाऱ्या वस्तूचा जर आपल्याला ज्ञान नसेल तर वस्तू प्राप्त असूनही उपयोग होणार नाही. आता व्यवहारामध्ये अनेक वस्तू आहेत. एकच सोपं उदाहरण देतो तुम्हाला. ऐका, अगदी 5-7 वर्षाचा मुलगा बाळू आपल्या आईच्या कामात लोडबोड करतो. आई म्हणते तू जरा बाळू बाजूला थांब, तुला यातलं काही कळत नाही. बाळू म्हणतो मला काही कळत नाही. थोडे दिवस जातात, वडिलांना म्हणायला लागतो बाबा असं करू, बाबा आपण तसं करू. वडील म्हणतात तू बाळू जरा बाजूला थांब, तुला यातलं काही सुद्धा कळत नाही. मग बाळू आईकडे जातो, आईला म्हणतो आई बाबा म्हणतात मला काही कळत नाही, तू म्हणते मला काही कळत नाही, मग मला कळणार आहे का नाही कधी का उगत आपलं कसं काय म्हटले. तेवढा आई म्हणायला लागली बाळू तुला आताच कळायचं नाही, मग कधी कळणार आहे, सप्ताह झाल्यावर मला कळायची कधी कळणार आहे. तेव्हा बाळूला आई म्हणायला लागली तुला आता कळणार नाही बाळा, तुझे 2 हात 4 हात झाले म्हणजे लग्न झाल्यावर तुला कळेल. बाळूचं लग्न सुद्धा होते. आता व्यवहारात लग्न लवकर जमत नाही, पण आता कीर्तनामध्ये लवकर सांगायला लागते. आता खंत असे महाराज एक सामाजिक प्रश्न असा आहे की बघा आजकाल शेतकऱ्याच्या मुलाला कोणी निवडी द्यायला तयार नाही. आम्ही प्रत्येक गावात गेलो का नाही माणसं बायोडाटा घेऊन तयारच आहे. हो काही आमचं पोरग आहे, आम्हाला असलीच का म्हणजे लागले काय सांगायचे. पण खरं सांगू का तुम्हाला, आणि आता शेतकऱ्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्याकडे पाहण्याची लोकांचे काय झाले दृष्टी बदलली. शेतकरी सुद्धा अडचणीत आला. का अडचणीत आलाय? तिथे द्राक्ष बागायतदार किती आहेत हातोरी करा बघ. मी तुमच्या कामाचं सांगायला लागलोय. द्राक्ष बागायतदार थोडकेच आहे. आता तुम्हाला मी एक उपाय सांगतोय का. द्राक्ष बाग कुणी लावायची इथनं पुढे मी तुम्हाला सांगतो. ज्याच्याकडे मोकार पैसा आहे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, किती नुकसान झालं तर सहन करायची ज्याची ताकद आहे, ज्याच्याकडे आता ते काय 3 नंबर 2 नंबर काय म्हणते तसलं बी काय असलं तरी मी चालतंय. आणि मग इतका पैसा ज्याच्याकडे आहे त्यानं द्राक्षाची बाग लावायची. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, बाग कुणी लावायची ज्याच्या घरी घरचं करणारे लोक आहेत, घरून काही 4-2 माणसं पाहणारे त्यांनी बाग लावायची. तुमच्या फायद्यात सांगायला तुम्ही म्हणतात महाराज काय सांगायले का, आम्ही रोज ह्या समस्या पाहतोय समाजामध्ये. आत्महत्या चालू आहे शेतकऱ्याच्या. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकरी द्राक्ष बागायतदार असताना सुद्धा आत्महत्या करायला लागलाय. लक्ष देऊन ऐका. म्हणून करता तुम्हाला सांगतो, ज्याच्या घरून काम करणारा व्यक्ती आहे त्यानं द्राक्षाची बाग लावावी. दुसरी गोष्ट, किती नुकसान झालं तरी सहन करायची ताकद आहे त्यांनी द्राक्षाची बाग लावावी. तिसरं सांगतो ऐका, बांधावरून जो शेतकरी नुसतं कॅमेऱ्यानं लावून पाहतोय, बांधावर उभं राहतोय, नुसतं हे करा ते करा म्हणणाऱ्यानं अजिबात त्या बागाच्या भानगडीत पडायचं नाही. आणि बाग लावताना 10-5 एकर एकदम कधीच लावायची नाही. उभं थोडी थोडी लावायची, त्यात समाधान म्हणायचं. नाहीतर तुमचं काही खरंच नाही मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हे तुमच्या कामाचं सांगायला लागले. विषय असा निघाला, शेतकऱ्याच्या मुलाला कुणी मुलगी देत नाही. पण तुम्हाला हात जोडून सांगतो बाबांनो, लक्षात ठेवा 5-7 वर्षापूर्वी, मला वाटते 2020 साली 4-5 वर्षापूर्वी कोरोना नावाचा विषाणू सगळ्या जगभरामध्ये आला होता. जगातल्या सगळ्या फॅक्टऱ्या बंद होत्या, कारखाने बंद होते, सगळी दुकानं सुद्धा बंद होती, सगळे उद्योगधंदे बंद होते. फक्त धंदा चालू होता तो शेतकऱ्याचा शेती नावाचा धंदा चालू होता. आणि म्हणून करता शेतीचा धंदा कालही चालू होता, आजही चालू आहे, पुढे सुद्धा चालू राहणार आहे. लोकसंख्या वाढायला लागली, शेती वाढत नाही, शेती घटायला लागलेली. लोकांची संख्या वाढली, शेतीची संख्या कमी झाली. पूर्वी घरात 5 लोक होते, आता 10 लोक झाले. 10चे 15 होतील, 15चे 20 होतील. पण जमीन 5 एकर होती, 5ची 2.5 झाली. पुन्हा 1.25 एकरावर येणार आहे जमिनीची. त्या ठिकाणी आकारमान कमी व्हायला लागलेलं आहे. प्रत्येकाची विभागणी झालेली आहे. शेतीला सोन्याचा भाव येणार आहे. लक्षात ठेवा, शेती विकायच्या भानगडीत पडू नका. जर कोणा आता आहे ती माझ्याकडे गिरायक कुणाला विकायच्या, आपलं तुम्हाला सांगतो शेती अत्यंत महत्वाची आहे. शेती विकू नका. शेतकऱ्याच्या मुलाला नवरी द्या रे बाबानो. जगाचा पोशिंदा, जगाचं पालन करणारा, जो जगाला साखर पुरवतो, जगाला अन्नधान्य पुरवतो, असा शेतकरी त्याच्या पोरावरती जर आज ही वेळ येत असेल तर लक्षात ठेवा आपल्या हातून एक प्रकारचं पाप घडते. दुसरी गोष्ट अशी की जिला कवा केसाला तेल लावायचं माहित नाही, ती सुद्धा म्हणती मला पुण्यातच राहायचं. आता कसं का माहिती सांगा बरं मला. असं म्हणून बघा का, अहो जिथे MBA झाले, इंजिनिअरिंग झाले, मेडिकल झाले, तिला राहू द्या की पुण्या मुंबईमध्ये. सगळ्यांनीच पुण्या मुंबईला जाऊन राहायचं म्हणजे तिथल्या लोकांनी कुठं राहायचं, ही सुद्धा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलीने तरी किमान लय मोठा सर्विसदार असावा, असा असावा, तसा असावा. हे सामाजिक प्रश्न मी तुमच्या समोर मांडायला लागले. दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठं संकट खेड्यापाड्यामध्ये. आज तुम्ही गावामध्ये सर्च करा, कमीत कमी 40 मुलं तुमच्या गावातली लग्नाची, कमीत कमी म्हणायला लागले बरं का, 40 ते 400 बघा या गावामध्ये लोकसंख्येच्या मानानं. आणि 40, 50, 100, कुठं 200, कुठं 400 अशी मुलं आणि लग्नाची राहिलेले. आणि म्हणून आणि सगळ्याच्या सगळ्या किल्ल्या कुणाच्या हातात आहेत? घरच्यांच्या हातामध्ये. कुणाच्या? घरच्या स्त्रियांच्या हातामध्ये. आणि जर त्यानं सांगायला सुरुवात केली का नाही, स्थळ आले, असं आहे तसं आहे, 15-20 एकर बागायचा आहे, मुलगा काय करतोय? शेती करतोय. नगो बाया शेती, अशी परिस्थिती आहे.
घरच्या महिला त्या शेतकऱ्याला आपली मुलगी द्यायला तयार होत नाही. पण तुम्हाला मी हात जोडून सांगतो की जगामध्ये सगळे धंदे बंद पडतील, पण शेतीचा धंदा बंद पडणारा नाही. म्हणून बाबांनो तुम्हाला त्या लेकीच्या माईला सुद्धा मी हात जोडून सांगतो, माई आपला मालक सुद्धा शेती करत होता. असं काही नाही की शेती करणारा प्रत्येकाचं नुकसानच होतंय, असं काय नसतंय. शेतकऱ्याचं नुकसान का होतंय मी सांगायला लागलो, लक्ष देऊ नये का? शेतकऱ्याचं नुकसान का होतंय? पुढचा मागचा विचार न करता उद्या तरी आत्याच्या मामाच्या अमक्याला तमक्याला द्राक्षात पैसे झाले आणि म्हणून बागा लावायच्या. 100मध्ये 4 लोकांना पैसे होते. आमच्या गावामध्ये 500 एकर बाग आहे, मला माहिती आहे. 100मध्ये 4 लोकांना पैसे होते आणि त्या 4 लोकांचं बघून 400 लोक बाग लावते आणि पुन्हा बँका घरी येऊन बसते आणि पुन्हा म्हणायचं महाराज सांगा की आता काय म्हणून तुम्हाला मी हात जोडून सांगतो, आत्महत्येची वेळ आपल्यावरती, मुलांवरती वाईट दिवस येऊ द्यायचे नाही. सामाजिक प्रश्न तुम्हाला माहित असावा. तुम्हाला काहीतरी मुलाचं मार्गदर्शन मी घरातलं मी सांगत असतो. काय विचारायचं असलं तर कीर्तन झाल्यावर विचारावे. आई म्हणायला लागली, बाळू तुला काही कळत नाही. वडील म्हणतात, बाळू तुला काही कळत नाही. बाळू म्हटला, आई मला कधी कळणार आहे? बाळूच्या आईने सांगितलं, तुला 2चे 4 हात झाल्यानंतर कळेल. बाळूचं लग्न होते. बाळू बाहेर गेलेला आहे चौकामध्ये फिरायला. चौकातून घरी येतोय आणि घरी आल्यानंतर बायकोनं ताट वाढलेला आहे जेवायला. हात न धुता ताटावरती जेवायला बसतोय. ताटावरती जेवायला बसलेल्या बाळूकडे पाहून बायको म्हणते, तुम्हाला तर काही कळतच नाही. बाळू म्हणतो, मला कळायसाठी तुला आणलेलं आहे आणि तू काय म्हणते मला काही कळत नाही. मग मला कधी कळणार आहे? ती बायको सांगायला लागली, तुम्हाला आताच कळणार नाही, मग कधी कळेल? 2-3 मुलं बाळ झाली का नाही, मग कळेल म्हणे. बाळूला मुलं बाळ होत आहेत. बाळूची मुलं बाळ शाळेत जात आहेत. शाळेतून मुलं बाळ नोकरीला लागतायत, धंद्याला लागतायत. बाळूच्या हातात काठी येते, डोळ्याला चष्मा येतो आणि मग पोरांच्या धंद्यामध्ये लुडबुड करायला बाळू पुढे सरसावतो आणि पोरांना म्हणतो, पोरांनो असं करा, पोरांनो तसं करा. पोर म्हटली, बाबा तुम्ही जरा बाजूला थांबा, तुम्हाला यातलं काही सुद्धा कळत नाही. आता मला वाटतंय त्या बाळूला हसायचं काय कारण आहे? इथं बसलेले बरेच बाळू तसले बाळू कुणाचं नाव असलं तर काय मनावर घेऊ नका. अहो बाळू म्हणजे एक दृष्टांत हा एकदेशी असतो, सर्वांसाठी वापरलेला असतो. काही मनावर घ्यायचं नाही. आपल्याला काय कळालेलं नाही तर लाख मोलाचा देह आपल्याला प्राप्त आहे, तो मिळालेला आहे. भजना करता देवे दिला दे भजना गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा. हा देह प्राप्त आहे म्हणजे वस्तू प्राप्त आहे, तरी सुद्धा आपल्याला त्याचं ज्ञान नसल्या कारणामुळे बऱ्याच गोष्टी प्राप्त होऊन सुद्धा त्याचं ज्ञान जर नसेल तर वस्तू प्राप्त असून उपयोग होणार नाही. म्हणून वस्तू प्राप्त असेल तर तिचा भोग किंवा त्याग आपल्याला करता येतो. म्हणजे भोग किंवा त्याग करण्याकरता वस्तू अगोदर आपल्याजवळ
असली पाहिजे. वस्तू जर नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. कीर्तन सुटले का आजीबाई माझ्याजवळ आल्या, मला म्हणायला लागल्या, महाराज आमची पोरं दह्याला दुधाला तुपाला अजिबात हात लावत नाही. ती म्हणलं कसं काय लावत नाही? ती नसतेच म्हटले आमच्याकडे, काय करते आता, नसल्यावर काय शेजाऱ्याच्या जाऊन चोऱ्या करते का? म्हणजे वस्तू प्राप्त असली पाहिजे ना, प्राप्त नसेल तर उपयोग होणार नाही. ऐका, या वैराग्याची जीवनामध्ये गरज आहे, म्हणजे त्यागाची जीवनामध्ये गरज आहे. हे वैराग्य दोनच पद्धतीचे 2 मिनिटांमध्ये सांगताय का. एक वैराग्य आहे ते म्हणजे इतिहासातलं वैराग्य आहे, एक आहे पुराणातलं. पुराणातलं सांगण्यात म्हणजे आता इथं रामायण सुरू आहे, रामायणातलं एक वैराग्य सांगतो, एक इतिहासातलं सांगतो. वैराग्य म्हणजे समर्पण. देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी समर्पण दिलेलं आहे, त्याग केलेला आहे, आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य उपभोगतोय. त्यांच्या जीवनात त्यांनी त्याग केला, वैराग्य धारण केलं, समर्पण केलं, म्हणून खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य उपभोगतोय. ऐका, भगतसिंह नावाचे क्रांतिकारी आपल्याला माहिती आहे. भगतसिंहाचं लग्न ठरते आणि भगतसिंहाची आई त्या भगतसिंहाच्या हातावरती 50 रुपये 100 रुपये देते आणि सांगते, भगत अरे बाजारामध्ये जा आणि बाजारातलं साहित्य घेऊन ये, आपल्याला तुझं लग्न लावायचं आहे. आणि लग्न लावण्याकरता, ते साहित्य आणण्याकरता, बाजार भरण्याकरता आणि भगतसिंह बाजारामध्ये जात आहेत. कोण बोलतोय इकडं? माऊली महिला मंडळ. बोलायचं नसतं कीर्तनामध्ये. कीर्तनी बडबड करील जो कोणी, जन्मा. कीर्तनात बोलल्यावर बिडूक होते म्हणे. बघा आता कुणाला पुन्हा डराव करावं लागेल तुम्हाला. कोणी सुद्धा बोलू नका. ऐका, भगतसिंह बाजारामध्ये जात आहेत आणि हातामध्ये 100 रुपये आहेत. भगतसिंह विचार करतायत, या पैशाचा जर मी बाजार घेतला आणि बाजार घेऊन जर मी घरी गेलो तर मला एका स्त्रीशी लग्न करावं लागेल, आणि मी जर एका स्त्रीशी लग्न केलं तर जन्मभर मला एका बाईची सेवा करावी लागेल. मी जर स्त्रीशी लग्न केलं तर जन्मभर मला तिची सेवा करावी लागेल. बाईच्या सेवेमध्ये मला जन्म घालवावा लागेल, जन्मभर मला एका बाईची सेवा करावी लागेल. पण हेच पैसे जर मी माझ्या देशसेवेसाठी वापरले तर जन्मभर मला माझ्या भारत मातेची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त सगळ्यांनी मोठ्याने घोषणा द्यायची. हात वर घ्या, सगळे हात वर घ्या, दोन्ही हात वर घ्या, सगळ्यांनी हात वर घ्या. भारत माता की वंदे. बसलेली माणसांनी घोषणा दिली पाहिजे. माईकवरची माणसं देत आहेत, तुम्ही निष्ठा असा हवा होता. महाराज तुम्ही लवकर थोडा मोठ्याने घोषणा दिली पाहिजे. ऐका, भगतसिंहांनी सांगितलं, या 50 रुपयाचा बाजार जर मी घरी घेऊन गेलो तर मला एका बाईची विवाह करावा लागेल, जन्मभर मला एका बाईची स्त्रीची सेवा करावी लागेल. पण हेच पैसे जर मी माझ्या देशसेवेसाठी खर्ची केले तर मला जन्मभर माझ्या भारत मातेची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त होईल. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. ऐका, भगतसिंह आणि त्या पैशाचं हत्यार खरेदी करतायत, इंग्रजांवरती तुटून पडताय. एक दिवस त्या भगतसिंहाला अटक होते, जेलमध्ये नेल्या जातं, कोर्टामध्ये उभा केल्या जातं. कोर्टातले न्यायाधीश त्यांना फाशीची शिक्षा देत आहेत. मला सांगायचंय समर्पण, मला सांगायचं वैराग्य, त्याग. ऐका, आणि फाशीची शिक्षा दिल्यानंतर भगतसिंहाची आई
रडत रडत धावत पळत येते. आईचं प्रेम असतं महाराज लेकरावरती. धावत पळत येते. आईला कोणी तक्रार सांगू दे लेकराची, आई कधी ऐकून घेत नाही. अहो तुमच्या पोराने असं केलं, काय सांगू नका म्हणले, तुमच्याच पोराने आधी त्याला मारला असं म्हणून तर आमचं पोरग कसं करते. आईला काही सांगा, तिला काही खरं वाटत नाही. एक म्हातारी सांगायला लागली आईला त्या लेकराच्या, अगं म्हणली तुझ्या पप्यानं दगड मारला, मारता मारता वाचले डोक्यात लागला तर मेली असते. ती आई म्हणायला लागली माझ्या पप्यानं दगड मारलाच नाही, आणि तू कसं काय म्हणती मारला. म्हातारी म्हणते आता तुला काय माहिती, अगं माझ्या पप्यानं जर दगड मारला असता तर नेम चुकलाच नसता. म्हणजे आईचा एवढा विश्वास आहे पप्याला, एवढं प्रेम असते त्या आईचं आपल्या लेकरावरती, एवढं प्रेम असते महाराज, एवढं प्रेम असते. ती आई रडायला लागली, तिनं टाहो फोडला. अरे भगत काय केलंस बेटा, तुम्ही काय केलंस, मला सुनेचं मुख पाहायचं होतं, नातवंडांना मांडीवरती खेळवायचं होतं. अरे बोलू नका रे इकडं पा, आणि मांडीवरती लेकराला खेळवायचं होतं रे, मला नातवंडाला खेळवायचं होतं रे, असं काय रे केलं भगत, तू काय केलंस बेटा हे, असं ती आई म्हणायला लागली. त्यावेळेला भगतसिंह म्हणतात आई रडू नको, आई रडू नको. तेव्हा आई म्हणते मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुला नाही, कारण तू अजून कुणाचा बापच झालेला नाही. तू जर कुणाचा बाप झाला असतास तर तुला लक्षात आलं असतं आईची तळमळ काय असते, बापाची तळमळ काय असते. जशी आईची तळमळ असते का नाही, तशी बापाची सुद्धा असते. कशी असते महाराज, ओला मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामंदी हसू जरी कणा वाकला, घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया वापर, उमगाया वापर. आई वडिलाची तळमळ एवढीच असते महाराज, लेकराचं हित व्हावं, पण खरं हित कशात आहे त्यांना माहितीच नसते. त्याच्यामुळे ते लेकराचं नुसतं हित व्हावं, हित व्हावं अशी त्यांची इच्छा असते महाराज. त्या आईला सांगितलं भगतसिंहांनी सांगितलं आई रडू नको, आई रडू नको. आई काय ऐकत नाही. तेव्हा भगतसिंहांनी आईकडून एक वचन मागितलं, आई मला एक वचन दे, ऐका मला सांगायचंय समर्पण मध्ये बसून बोलणारे, इकडे लक्ष द्या, ऐका. भगतसिंह म्हणतात आपल्या आईला, आई मला एक वचन दे, माझी एक इच्छा पूर्ण कर, माझी एक मागणी पूर्ण कर. त्यावेळेला भगतसिंहाची आई म्हणते एकच काय रे भगत, 10 इच्छा बोलून दाखव, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तयार आहे. त्याला भगतसिंहांनी सांगितलं आई ज्या दिवशी मला फाशीवरती दिल्या जाईल, ज्या दिवशी माझं प्रेत धरणीवरती पडलेलं असेल आणि इंग्रज सरकारचा निरोप येईल तुमच्या मेलेल्या भगतसिंहाला घेऊन जा, त्यावेळेला माझं प्रेत नेण्याकरता माझ्या बाबाला पाठव, माझं प्रेत नेण्याकरता माझ्या मित्राला पाठव, माझं प्रेत नेण्याकरता गावातल्या कोण्याही एका व्यक्तीला पाठव आई, पण माझं मेलेलं प्रेत न्यायला तू येऊ नको आई. त्यावेळेला आईच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहतात. आई म्हणते अरे भगत तू मेलेला आहे, तुझा देह धरणीवरती मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे, ही गोष्ट ज्यावेळेला मला समजेल ना त्यावेळेला तुला मिठी मारण्याकरता माझ्या अंतकरणाचे 1000 तुकडे झालेले असतील, मी तुला मिठी मारण्याकरता आसूसलेली असेल, तुझ्या तोंडावरून हात फिरवण्याकरता माझं अंतकरण तिळतिळ तुटलेलं असेल रे भगत. आणि कोणत्या आईला आपला मुलगा मेलेला आहे ही गोष्ट कळते त्यावेळेला दुःख होत नाही रे भगत. आणि तू म्हणतोस की तुला भेटण्याकरता तुझं प्रेत नेण्याकरता मला येऊ नको असं म्हणतोस रे भगत, असं कशामुळे म्हणतो. त्यावेळेला भगतसिंहाने दिलेलं उत्तर ऐका, समर्पण सांगायचं, इकडे लक्ष द्या. भगतसिंह म्हणतात आई मी मेलेलं ही गोष्ट जर तुला कळाली आणि तू जर मला न्यायला आलीस ना तर त्यावेळेला माझं मेलेलं मुख पाहून तू रडल्याशिवाय राहणार नाही, आणि तुझा चेहरा रडलेला पाहून ते क्रूर स्वभावाचे इंग्रज लोक हसल्याशिवाय राहणारच नाही, आणि मरताना सुद्धा मला त्या इंग्रजांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहायचं नाही, म्हणून खऱ्या अर्थाने तू माझं प्रेत नेण्याकरता यायचं नाही. किती मोठं समर्पण आहे महाराज, किती मोठा त्याग आहे, किती मोठं समर्पण आहे. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस ले उन्होंने अपनी लाश बिछा दी. ओ वीर थे भारतवासी, ओ वीर बड़े अभिमानी, वो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भरी लो पानी, वो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. एकदम मोठ्याने घोषणा द्यायची, हात वरी करा, हात वरी घ्या,
आता माईकोरचे कोणी बसना देऊ नका, खाली बसले यांना जेवायला देणार नाही बसणार. आपण घ्या भारत माता की वंदे घ्या आता हात करी अशी घोषणा झाली पाहिजे. ऐका, हे झालं इतिहासातलं समर्पण आहे. 2 मिनिटांमध्ये पुराणातलं समर्पण रामायण सुरू आहे. ऐका, रामायणामध्ये रामप्रभूला हे बोलणारे बोल नका रे. रामप्रभूला वनात जाण्याची वेळ येते. रामप्रभू ज्या वेळा वनात निघताय त्यावेळा सीता माता धावत पळत येते. महाराज रामप्रभूने अंगावरती वल्कल धारण केलेले कौशल्या मातेच्या सदनी गेलेले आहेत रामप्रभू. आणि कौशल्या मातेला काहीच माहिती नाही. कौशल्या माता म्हणते, अरे रामा, अरे आज तुझा राज्याभिषेक आहे, अंगावर असली वल्कल हे कपडे कशाला धारण केले? वस्त्र धारण केली पाहिजे होती. असं कसं केलं रे तू? त्याला रामप्रभू म्हणतायत, आई आज माझा राज्याभिषेक आहे, गोष्ट खरी आहे. मला माझ्या बाबांनी राज्य द्यायचं ठरवलं, ही सुद्धा गोष्ट खरी आहे. पण मला माझ्या बाबांनी अयोध्येचं राज्य न देता वनातलं राज्य दिलेलं आहे. आणि वनातलं राज्य मोठं आहे, अगं अयोध्येतलं राज्य तर अत्यंत छोटं आहे. म्हणून मी वनातलं राज्य भोगण्याकरता निघालेलं आहे. कौशल्या मातेच्या नेत्रात अश्रू येतात. कौशल्या माता म्हणते, अरे रामा, कुणी दिले रे तुला वनातलं राज्य? वनवास झालेला माझ्या रामाला. ही गोष्ट कौशल्या मातेच्या सगळं लक्षात येते. आणि रामप्रभू कौशल्या मातेचा त्या ठिकाणी अनुमोदन घेतायत, परवानगी घेतायत जाण्याकरता. तेव्हा कौशल्या मातेला दोन्ही बाजूला एकीकडे आड आहे, एकीकडे विहीर आहे. रामाला वनामध्ये जाऊ द्यावं तर पुत्राचं प्रेम आडवं येत आहे, आणि नाही जाऊ द्यावं तर रघुकुलरी ती सदा चली आई, प्राण जाई परवचन जाई. रघुकुलाची रीत आहे, एकदा दिलेला शब्द तुटला नाही पाहिजे, त्या शब्दाला खोट लागली नाही पाहिजे. महाराज सुद्धा म्हणतायत, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जन धन लोका. एकदा शब्द दिला का नाही, माळ टिकवायचा, पुन्हा कधीच माळ काढायची नाही. शब्द दिला पाहिजे. पण आपलं कसं आहे, सत्यात वातावरण झालं, रात्री माळ सत्ता झाला, काढली माळ, अशी परिस्थिती महाराज आपलं. असं काय आपलं आपण केलं नाही पाहिजे. एकदा का शब्द दिला, परमार्थाचा दृढ निश्चय केला, तो निश्चय टिकला पाहिजे. त्यावेळेला कौशल्या मातेला एका बाजूला पुत्राचं प्रेम आडवं येते, एका बाजूला धर्म आडवा येतो. पुत्राचं प्रेम एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला धर्म आहे. धर्म असा म्हणतो की रामाला वनात जाऊ दिलं पाहिजे. ऐका, माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणताय, अगा स्वधर्म जरी लोकला तरी सर्व सुखांचा धारा मोडला, का दीपासमय हरपला प्रकाश द्यायचा. एखादा व्यक्ती अंधारामध्ये चालला आणि त्याच्या हातामध्ये जर दिवा असेल आणि वारं सुटलं, दिव्याचं रक्षण कोणाला करावं लागेल? दिव्याचं रक्षण कोणाला करावं लागेल? गावातल्या पूर्वाला करावं लागेल का? ज्यानं दिवा धरलाय त्यालाच रक्षण करावं लागेल ना. दिव्याचं रक्षण जर आपण केलं तर पुढे चालून पुढे गेल्यावर दिवा काय करणार आहे? आपल्याला पुढचा मार्ग दाखवणार आहे. दिवा जर विजला तर पुढचा मार्ग दिसेल का? दिसणार नाही. तुम्हाला आमच्याकडे चार्जिंगची बॅटरी आहे, चार्जिंग तरी करावं लागेल का नाही? त्याला चार्जिंग तरी आपल्यालाच करावी लागेल. म्हणजे दिव्याचं रक्षण आपण केलं तर पुढे चालून दिवा सुद्धा आपलं काय करणार आहे? रक्षण करणार आहे. एखाद्या वेळा आपण शेतामध्ये झाड जर लावलं आंब्याचं, आज झाड लावलं की त्याला उद्या फळ येतात, आहे का नाही? उद्या कुठली फळ येतात? 4-5 वर्ष त्याला पाणी घालावं लागतंय, कुंपण करावं लागतंय, गुराढोरापासून रक्षण करावं लागतंय, शेळ्या मेंढ्या आल्या की हाकालून लावावं लागते. एवढं 5 वर्ष त्याचं काय करावं लागतंय? रक्षण करावं लागतंय. मग आंब्याच्या झाडाला पुन्हा काय लागते? आंबे लागते. मग ते झाड आपलं उन्हापासून रक्षण करतंय, सावली देते, वाऱ्यापासून रक्षण करतंय. म्हणजे अगोदर दिव्याचं रक्षण आपल्याला करावं लागेल, पुढे चालून दिवा आपलं रक्षण करेल. झाडाचं रक्षण आज आपल्याला करावं लागेल, झाड पुढे चालून आपलं रक्षण करेल. तसं धर्माचं रक्षण आज आपल्याला करावं लागेल, पुढे चालून धर्म सुद्धा आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. धर्म रक्षती रक्षित आहात म्हणून करता आज धर्माचं रक्षण करायचंय, पुढे चालून धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कौशल्या माता विचार करते, रामाला जाऊ दिलं पाहिजे. आता संक्षिप्त सांगतो बरं का, वेळ नाही. आणि मग सीता मातेला माहिती होतं. सीता माता धावत पळत येते, म्हणते, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जिथे राघव तेथे सीता. अहो जिथं राघव आहे तिथं सीता येणारच आहे. आजवर तुम्ही महालामध्ये बसला, आजवर तुम्ही महालामध्ये होता, त्यावेळेला मी सुद्धा महालामध्ये होते. आज जर तुम्ही वनामध्ये निघालेला असाल तर मी सुद्धा राजमहल सोडून आणि मग मी सुद्धा वनामध्ये येणार आहे. ऐका, पूर्वीच्या स्त्रिया पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या होत्या. एखादा पती जर वनात निघाला तर ती स्त्री सुद्धा आपला महल सोडून काय करायची? वनात निघून जायची. आज जर एखाद्या व्यक्तीला न केलेल्या गुन्ह्यापायी, आता गुन्हा तर केला नाही असा व्यक्तीच नाही, पण समजा एखाद्या व्यक्तीला जर 14 वर्षाची जेल झाली
तर त्याची पत्नी म्हणेल का निरोप कशाला? ती म्हणेल का मला सुद्धा तुमच्यासोबत यायचंय? अहो पूर्वीचा काळ आता काळ खूप मोठा फरक आहे. पूर्वी रस्ते साधे होते, माणसं सुद्धा साधी होती. आता रस्ते डांबरी झालेत, माणसंही डांबरी झाली. एवढा फरक आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये एखादं लेकरू जर रडायला लागलं का नाही तर त्याची आई त्याच्यासाठी अंगाई गीत गायची. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोप द्या ग गाई जुई, जगा वेगळी ही ममता, हो जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, हिंगोलीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आहे का नाही? त्यावेळीची आई लेकरासाठीच म्हणत होती का म्हाताऱ्या माणसाला म्हणायची आज माझ्या पाडसाला? लेकरासाठीच म्हणत होती. आजची सुद्धा आई लेकरासाठी म्हणेल, परंतु आता तिच्याकडे मोबाईल आलेला आहे. ती काय करते, बाळाला पप्प्याला मोबाईलची सवय लावती, कार्टून वगैरे दाखवती. मग पप्प्याला त्या कार्टूनची सवय लागते. पप्प्या काय मग ते कार्टून शिवाय जेवत नाही, हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही. आणि मग कालांतराने पप्प्या काय ते मोबाईल सोडत नाही. मग आई त्या पप्प्याला मारते का मोबाईल का सोडत नाही. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, कार्टूनची सवय पप्प्याला मोबाईलची सवय कोणी लावली? आईने लावली. आणि मारती कोणाला? मोबाईल सोडत नाही म्हणून पप्प्याला. मग पप्प्याचा दोष आहे का आईचा? आईचा. मग मार कोणाला दिला पाहिजे? चला दोन मिनिटांमध्ये रामायणाचं समर्पण सांगतो. लखनजी येत आहेत सीता मातेसोबत आणि रामप्रभू सोबत जायला निघतायत. त्यावेळा सीता मातेला अर्थात रामप्रभू त्या लखनजीला म्हणतायत तुम्ही सुमित्रा मातेची परवानगी घेऊन या. सुमित्रा मातेची परवानगी घ्यायला लखनजी जात आहे. त्यावेळेला रामप्रभू लखनजीला ती सुमित्रा माता म्हणते आज माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे आणि अंगावर वल्कल कार्य धारण केले लखन. त्यावेळेला लखनजी सांगतायत आई तुला काही माहिती नाही, प्रभू 14 वर्षाकरता वनात निघालेले आणि मग 14 वर्षाकरता तुझा भाऊ जर वनात निघालेला आहे इथं तू काय करतोय? त्यावेळेला लखनजींनी सांगितलं मी तुझी परवानगी घ्यायला आलेलो आहे. सुमित्रा माता म्हणते अरे लहानपणी मी तुला रक्ताचं दूध करून पाजलं, त्याचा तू हिशोब दिला नाही रे लखन. त्यावेळेला लखनजीच्या चूक लक्षात येते. आईचे पाय धरतात लखन आणि म्हणतात आई मला क्षमा कर. त्यावेळेला लखनजी विचारतात माझी काय चूक आहे? तेव्हा सुमित्रा माता म्हणते अरे लखन थोरला भाऊ वनामध्ये जर निघालाय, वनामध्ये त्याची पत्नी त्याच्यासोबत निघाली 14 वर्षाकरता आणि तू जर मला न विचारता त्याच्या सेवेकरता वनात निघून गेला असता तर मला माझ्या दुधाचा हिशोब मिळाला असता. पण तुझ्या अर्थी माझी परवानगी घ्यायला येतोच ना, त्या अर्थी तुम्हाला माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. त्यावेळेला लखनजीच्या चूक लक्षात येते. लखनजी म्हणतात आई मला क्षमा कर. ऐका समर्पण सांगतो तुम्हाला. लखनजीला सुमित्रा माता त्याची आई सांगते लखन 14 वर्ष प्रभू तुझ्या सोबत आहे, लक्षात ठेव लखन. स्वप्नात सुद्धा कधी रामाविषयी काळी कपट भावना येऊ देऊ नको. तेव्हा लखनजी म्हणतात आई स्वप्नात सुद्धा काळी कपट भावना माझ्या रामाविषयी येऊ द्यायची नाही असं तू म्हणते. मला सांग आई स्वप्न कधी पडत असतं? लखनजीला आई म्हणते स्वप्न झोपल्यावरती पडतं. आई स्वप्न जर झोपल्यावरती पडणार असेल आणि स्वप्नामध्ये सुद्धा रामाविषयी काळी कपट भावना येऊ द्यायची नसेल तर हा सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करतो की 14 वर्ष झोपणारच नाही. न झोपण्याची प्रतिज्ञा लखनजीने केली. हे समर्पण काय थोडंय का महाराज? आता आज प्रश्न पडतो हे रामायण ह्याच देशात घडले का? हे रामायण जे घडले ना याच देशात घडले का? आज कैसे इंसान कोई क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. कैसी मनहूस घड़ी है भाइयों में जंग छिड़ी है, कहीं पे खून कहीं पे ज्वाला, जाने क्या है होने वाला. रोती है सलमा रोती है सीता, होते है कुरान और गीता. आज हिमालय चिल्लाता है जाने कौन सा होना आता है, दस लिया सारे देश को जहरी नागों ने, घर को लगा दी आग घर के चिरागों ने. दोन्ही भावामध्ये अशी भांडणं होत आहेत महाराज. त्यावेळेला प्रश्न पडतो हे रामायण याच देशात घडले का? असं वैराग्य असं समर्पण जे लखनजीचं समर्पण आहे, असं समर्पण जे भगतसिंहाचं समर्पण आहे, ते वैराग्य माझ्या जीवनामध्ये सुद्धा प्राप्त झालेलं आहे. ते केवळ संत संघाने प्राप्त झालेलं आहे. तेच माझ्या जीवनातलं खऱ्या अर्थाने परम भाग्य आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
वैराग्याचे भाग्य संग हाची राग. ऐका, या वैराग्याचे शास्त्राने काही प्रकार पाडलेले 2 मिनिटांमध्ये सांगतो. एक विवेकपूर्वक वैराग्य आहे, दुसरं दृष्टी दोषपूर्वक वैराग्य आहे, तिसरं अरुषीपूर्वक वैराग्य आहे, चौथं भगवत रतीपूर्वक वैराग्य आहे. ऐका बघा, विवेकपूर्वक वैराग्य म्हणायचं कशाला? हा विवेकी पुरुष आहे का नाही, त्याची व्याख्या करताना विचारसागरामध्ये असे आलेले की आत्मा सत असून तद व्यतिरिक्त असणारं सर्व जगत हे असत आहे असा दृढ निश्चय ज्याचा झालेला आहे त्याला विवेकी पुरुष म्हणतात. अर्थात चांगलं बरं वाईट ज्याला कळतंय त्याला विवेकी पुरुष म्हणा. ऐका, म्हणजे विचार करण्याची कुवत ज्याच्याकडे आहे त्याला विवेकी पुरुष म्हणा. मग विचार करण्याची कुवत प्रत्येकाकडे असते, पण ती विचार कृतीमध्ये आणत नाही. बऱ्याच वेळा माणसं नुसता विचारच करते, पण त्या विचारावर कोणती कृती करत नाही. कीर्तनामध्ये एकदा आम्ही असं सांगितलं, त्या गावातला एक व्यक्ती रोज विचार करायचा, दारामधून त्याच्या 10-5 म्हशी चरायला जायच्या आणि त्यातल्या एका म्हशीची शिंग गोलगोल आकाराची होती. त्यानं विचार करायचा, या म्हशीच्या इकडल्या शिंगातनं जर उडी मारली का नाही पलीकडे मी निघाल्याशिवाय राहतच नाही. आणि त्यानं 6 महिने विचार केला. संध्याकाळी आमचं कीर्तन गावात झालं. आम्ही सांगितलं नुसता विचार करू नका, विचार कृतीमध्ये आणा. त्यानं विचार केला, नुसता विचार करून भागायचं नाही, मग उड्या हाणल्या पाहिजे. कुठं? म्हशीच्या शिंगामध्ये. आणि म्हशी चरायला निघाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी गोलगोल आकाराच्या शिंगाची म्हैस बघितली, त्याला रात्रीचं कीर्तनच आठवलं. त्यानं तुंडीशी उडी मारली. कुठं? म्हशीच्या शिंगामध्ये. म्हैस आता उदळली. म्हैस काय साधी सुधी होती, देवगावची म्हैस होती. आणि लागली पळायला पाटणाच्या वाड्याला, महाराष्ट्राच्या देवळाला, पांडुरंगाच्या देवळाला, नागेश्वराच्या देवळाला, तिकडं परमपूज्य शिवरागिरी महाराजांच्या समाधी मंदिराकडं सगळीकडे धावायला लागली. सगळ्या गावातलं वजनी मंडळ गोळा झालं. कसं तरी म्हशीला धरलं. ह्याच्या पाठ सगळ्या बरगड्या मोकळ्या झाल्या होत्या. ह्याला कसं तरी ओढून काढलं. लोक म्हणाली, रामभाऊ तुम्हाला काय कळते पण आहे का नाही, आता म्हशीच्या शिंगात उड्या हानीत असते. एवढं वय झालं तुम्हाला, पांढरी केस झाली तरी कळना, जरा विचार तरी करायचा असलं काय करायचं आधी. रामभाऊ सांगितलं, तुम्हाला काय वाटलं मी काय विचार केला नाही का? 6 महिन्यापासून हीच विचार करीत होतो तुम्हाला. बघा, म्हणजे 6 महिने विचार कोणता करीत होता? म्हशीच्या शिंगात उड्या हाणायचा. विचार असा असला पाहिजे ज्या विचारानं आपला उद्धार झाला पाहिजे. सारा सारा विचार करा, उठा उठी नाम घरा कंठी विठोबाचा. हा विवेक
आपल्याला पाहायला कुठं सापडतो महाराज? तुलसीदास गोस्वामी एका ठिकाणी वर्णन असं करतायत, बिन सतसंग विवेक न होई. विवेक हा सतसंगाशिवाय होत नाही. अजून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ऐका, चंद्रुते ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका. असणे की जिथं संत महात्म्यांची सेवा आहे, जिथं संतांचे चरण आहे, तिथं विवेकाची प्राप्ती होतेच होते. मग विवेकाची गरजच काय हो महाराज? विवेकाचं वैराग्याचे गुण धगधगीत ज्वाळ अग्नी जायचा. विवेकाचं वैराग्याचं गुण जर असेल का नाही, धगधगीत अग्नी जसं वैराग्य, तसं वैराग्य आपलं ताकदवान होतं महाराज. याला विवेकपूर्वक वैराग्य म्हणा. चला पुढचं वैराग्य दृष्टीदोषपूर्वक वैराग्य. आता बघा, आपलं व्यवहारातलं सांगतो. एखाद्या व्यक्तीने जर साखर खाल्ली तर कशी लागते? साखर गोड लागते, आहे का नाही? तुमच्या घरी खाल्ली काय, आमच्या घरी खाल्ली काय, अंधारात खाल्ली काय आणि उजेडात खाल्ली काय, घरी खाल्ली काय आणि कारखान्यावर खाल्ली काय, साखर कशी आहे? गोडच आहे. आता गोड असणारी साखर डायबिटीस झालेल्या व्यक्तीला जर पाव किलो साखर खाऊ घातली तर सकाळपर्यंत त्याचं राम नाम सत्य झाल्याशिवाय राहणारच नाही. त्याच्या दृष्टीनं साखर ही कशी आहे? गोड आहे का? त्याच्या दृष्टीने साखर अत्यंत घातक आहे. गंभीर गोड नाही तर कडूच आहे. त्याला त्रास देणारी प्रतिकूल आहे. म्हणजे त्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे. त्याला खऱ्या अर्थाने एखाद्या कावीळ झालेल्या व्यक्तीला जसा दृष्टीमध्ये दोष आहे, तसं डायबिटीस झालेल्या व्यक्तीला साखरेविषयी काय प्रतिकूलता आहे, म्हणून तो त्याच्यापासून लांब राहतो. त्यालाच म्हणा दृष्टीदोषपूर्वक वैराग्य. चला पुढं, अरुचीपूर्वक वैराग्य. अरुची म्हणायचं कशाला? माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. वमिनिया अण्णा लाळन घोटी जेवी रसना, आम्ल नसुये अलिंगना प्रेताचिया. एखाद्या प्रेताला एखादा व्यक्ती मिठी मारून बसतो. प्रेताला काय म्हणतो? असं कसं झालं देवानं, असं कसं काय केलं देवा? आता तिला त्यांचं दोन काळी दोन चषक चाललेलं असतंय, परंतु ते काय रडणं काय खरंय का महाराज? रडणं काय खरंय का? अजिबात नाही. जगामध्ये आपलं कोणीच नाही महाराज. एका उत्तर भारतातल्या कवीने वर्णन असं केलं, बेटा बेटा क्या करता है, बेटा तेरा ये करे पड़ोसी हो जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. माझं पोरग मुलगा झाला पेढे वाटा, तीन मुलगा मोठा झाला लाता घालायला लागला. आता काय वाटायचं? आणि मुलगा त्याचं लग्न झाल्याबरोबर काय करते? दुसरं घर करून जाते ह्यांच्याच म्हातारीच्या घरासमोर, आणि ह्याची बायको रोज भजे तळती आणि म्हातारीला टुकटुक माकड करते. ती घास सुद्धा जाऊ देत नाही. आता काय माता मावल्या म्हणते, आमची पोरं तसली नव्हती, जरा दम काढावं, थोडी दिवस दम काढायची. सगळ्याच्या घरी तसाच कार्यक्रम आहे, घरोघरी मातीच्या शिली. हे काय चुकलं बघा, लहान लेकराला तुला म्हणी माहिती आहे. म्हणजे सगळ्याच्या घरी सारखीच अवस्था असते, सुख कोणातच नाही. मूल करता मुलगा आपल्या कामाला येणार नाही, मग कोण मुलगी तरी येणार आहे का? ऐका, बेटी बेटी क्या करता है, बेटी तेरी एक दिन जमाई ले जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. आपली मुलगी एक दिवस जावाई बापू गाडीवर पटपटवर बसून फटफट जावाई बापू घेऊन जाणार. मुलगी सुद्धा आपल्या कामाला येणार नाही. मग कोण कामाला येणार आहे? काय म्हणजे आम्हाला मुलगा मुलगी काहीच नाही, आणि आमचं शेजाऱ्याचं चांगलं जमते. कुणाला कोंबवायला लावून काय गप्पा मारता शेजाऱ्याचं तुमचं जमत असतंय. आता कोर्टामध्ये जे खटले घातले ते काय परदेशातले लोकांवर घातले का? शेजाऱ्यावरच घातलेले. ह्यानं माझा बांधच पडला, ह्यानं माझं कुठं वाटावर कुठं गाडी ताडवी लावली, खिडकीला कुठं काय केलं. म्हणजे हे सगळं शेजाऱ्यावरच आपण खटले घातलेले. शेजाऱ्याचं आणि आपलं अजिबात जमत नाही. ऐका, पड़ोसी क्या करता है, पड़ोसी तेरा एक दिन जला के चला आएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. मग आपल्या या जगामध्ये कोण आहे? माता पिता तेरा कुटुंब कबीला, विपदा पडे तो कोई न किसी का, एक दिन हंसा अकेला उड़ जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. या तावडीतनं कसं सुटायचं? आता त्याच्यावर उपाय सुद्धा सांगितला, अत्यंत सोपा उपाय आहे. ऐका, मनुष्य जन्म तूने पाया रे बंदे, कर्म न कर तू जग में गंदे. गंदे कर्म करायचं नाही म्हणजे काय? बांध करायचे नाही. गंदे कर्म करायचं नाही म्हणजे काय? दुधात पाणी घालून दूध विकायचं नाही. गंदे कर्म करायचं नाही म्हणजे 7 वारा नसताना सुद्धा अनुदान मिळवायचं नाही. आलं का? आपल्या आता शेतकऱ्यांचा दुसरा काय विषय असणार आहे? म्हणजे अजिबात वाईट कर्म करायचं नाही. मनुष्य जन्म तुने पाया रे बंदे, कर्म न कर तू जग में गंदे.
बघा जीवनामध्ये याच्यापेक्षा वेगळं दुसरं कोणतं सूत्र नाही. याच्यापेक्षा वेगळं कोणतं सूत्र नाही. हे जर सूत्र आपण सांभाळलं, जैसा बीज बोया जैसा बीज बोया वैसा ही फल पाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. आपण जर हरभरे पेरले तर आपल्या गावात ज्वारी वागते आहे का नाही? हरभरेच वागते. जे काही आपण पेरू तेच उगवत असते. केलेलं कर्म झाले, त्याची भोगा आली, उपजले मेले ऐशे किती किंवा किती एक. म्हणून करता कर्मशास्त्र कुणाला चुकलेलं नाही, देवाला चुकलेलं नाही, संतांना चुकलेलं नाही, आपल्याला सुद्धा चुकणार नाही. मग लक्षात ठेवायचं, त्याच्यात आवडीतून सुटणं अत्यंत कठीण आहे. वनिली या अन्ना लाळना गोटी जेवी रचना अंगण सोय अलिंगणा प्रेताची. हे कसं आहे असणार अरुचिपूर्वक वैराग्य. अरुची निर्माण होते, एखाद्या पदार्थाविषयी वीट निर्माण होतो. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसदिसे वमनते मनी बैसदिसे. एखाद्या विषयाकडे पाहिल्यावर ओकारी व्हावी असा प्रपंचाचा वीट यावा, त्याला म्हणायचं अरुचिपूर्वक वैराग्य. पण भली माणसं आहेत आमच्या भागात महाराज, तुम्हाला माहिती नाही, असले चिमट धरून पेरणी करणारी माणसं आहे ती. काय सांगू तुम्हाला, एक आजीबाई आली कीर्तन सुटल्यावर 85 वर्षाचं वय, म्हणली महाराज मला माळच घालावी वाटते. मी म्हणलं आजीबाई इतक्या दिवस माळ घातली नाही, पण आता तरी का माळ घालायचं, का करावं चावा नाही म्हणजे होतो. म्हणजे आता माळ कशासाठी घालायचे, दाताचा पत्ता राहिला नाही मग माळ घालायचे. त्या विषयावरची आसक्ती कमी झालेली नाही. अरुचिपूर्वक वैराग्य. शेवटचं ते भगवत रतीपूर्वक वैराग्य. भगवान परमात्म्याच्या प्रेमाने अंतकरण त्या ठिकाणी निर्मळ होऊन जातं आणि भगवंताच्या प्रेमाचा जरा व्हायला लागतो आणि मग वैराग्याची निर्मिती होते. व्यवहारातल्या सर्व पदार्थांचा वस्तूचा माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळेला वीट येतो, खऱ्या अर्थाने भगवंताविषयी प्रेम वाढायला लागतो. भगवान परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये प्रेमाची वृद्धी होते आणि भगवान परमात्मा जवळचा वाटायला लागतो. भगवत रतीपूर्वक वैराग्य तिथं निर्माण होतं आणि त्याच्यामुळं प्रेमाने एका परमार्थ करणाऱ्याच्या दोनच पद्धती, एक तर ज्ञानाने परमार्थ करणारी मंडळी किंवा एकतर दुःखाने परमार्थ करणारी मंडळी. दुःख झालं म्हणून पुन्हा वारीला जायचं, संसारात काही नाही म्हणून वारीला जायचं, किंवा ज्ञान झालेलं आहे याच्याशिवाय दुसरं खरं नाही, तुका म्हणे तुची खरा येरवावोगा पसारा. म्हणजे ज्ञान झालेलं आहे म्हणून परमार्थ करायचा, वारी करायची. अर्थात एकतर ज्ञानाने परमार्थ करणारे किंवा दुःखाने परमार्थ करणारे, याच्यापेक्षा तिसरा वेगळा सापडतच नाही. म्हणून करता भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी अंतकरणामध्ये प्रेमाची वाढ झाली किंवा भगवान परमात्मा जवळचा वाटायला लागतो, त्याच्याविषयी आवड निर्माण होते, त्याच्याविषयी प्रेमाची उत्पत्ती होते. गोपिका कृष्ण परमात्म्याची आठवण करतात वारंवार. भगवान परमात्म्याचं नुसतं नाव जरी काढलं तर डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागतात. आनंद रे मन प्रेमे पाझरती लोचन, आनंद रे मन
प्रेमे पाझरती लोचना मनाला लागलिया छंद मनाला लागलिया छंद 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 गोविंद गोविंद मिलते काया वेद नाही वेद नाही मनाला लागलिया मनाला लागलिया गोविंद मनाला लागलिया छंद नित्य गोविंद गोविंद अशी अवस्था भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये होते. आणि म्हणून करता लाली मेरे लाल की जित देखो मुत लाल लाली मेरे लाल की जित देखो मुत लाल लाली देखने मैं गई मैं भी हो गई लाल. कृष्णाची आठवण काढणारी गोपिका दही दूध विकायला गेली. तिला सगळीकडे कृष्णाचं दर्शन व्हायला लागलं. आणि आता म्हटली पाऊल कुठं टाकू पुढं आणि पुढे जर पाऊल टाकला तर देवाच्याच अंगावर पडेल देवाला लागेल की म्हटली. आणि मग मी सगळीकडे मला कृष्णाचं दर्शन व्हायला लागले. इकडे कृष्ण आता हरी बाहेर हरी हरीने घरी कुंडले हरीने कामा घातला चिरा मितवरा मुकवले कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब कोहीने घेरा कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब कोहीने घेरा. अर्थात कृष्णाचं दर्शन तिला सगळीकडे व्हायला लागलं. सर्वागती राम देहादेही सूर्यप्रकाश रश्मी अशी अवस्था तिची झाली. म्हणजे त्याला म्हणायचं भगवत रतीपूर्वक वैराग्य. भगवत रतीपूर्वक म्हणजे प्रेमाने उत्पन्न होणारं वैराग्य, विवेकपूर्वक वैराग्य, दृष्टीदोषपूर्वक वैराग्य, अरुचीपूर्वक वैराग्य आणि भगवत रतीपूर्वक वैराग्य. या वैराग्याची निर्मिती किंवा प्राप्ती मला संत संघाने झालेली आहे. तेच माझ्या जीवनातलं भाग्य असं महाराजांनी सांगितलं. आता ऐका आपल्या जीवनामध्ये वैराग्याची गरज का आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सौभाग्य जेणे ब्रह्मानंद योग्य जीव होती किंवा होती जीव. जीवनामध्ये वैराग्याची गरज इतकी महत्वाची आहे महाराज. त्याच्याशिवाय ब्रह्मानंदाची प्राप्ती होणार नाही किंवा ते टिकणार नाही. जसं की ऐका एखादा व्यक्ती जर जंगलामध्ये गेला जंगलामध्ये जाऊन त्यानं काय केलं वाघिणीचं दूध आणलं. आता तुम्हाला फार लांबी जायची गरज नाही तर बिबट्या वगैरे आमच्या परिसरात रोज फिरायला आहे. तिकडे तुम्हाला कोणाला वाटलं का नाही काही दूध वगैरे त्या वाघिणीचं काढावं तर ती बिबट्या असला तर तिथं तुम्हाला दूध काढवायला आहे का. वाघिणीचं दूध ते वाघिणीचं दूध साठवण्याकरता आणि खऱ्या अर्थाने खापराचं भांडं चालत नाही, अगदी चांदीचंही भांडं चालत नाही, पितळचं चालत नाही, सोन्याचं भांडं लागतं नाही. नुसतं सोन्याचं नाही शुद्ध सोन्याचं भांडं असावं लागतं. सोन्याच्या भांड्याशिवाय शुद्ध सोन्याच्या भांड्याशिवाय खऱ्या अर्थाने वाघिणीचं दूध टिकत नाही. ती म्हणाल महाराज तुम्हाला कसं काय माहिती. सकाळी जावा वाघिणीचं दूध आणा आणि दुसऱ्या भांड्यात ठेवून पहा आणि मग मला सांगा फोन करून कुठल्या भांड्यात टिकते किंवा नाही आहे का नाही. काही लोक एवढे शूरवीर असते. एक व्यक्ती बायको पुढे तलवार फिरवायला लागला अशी बायको म्हटल्यावर माझ्या पुढे काय तलवार फिरवता. तिकडे ऊसाच्या फडात बिबट्या आलाय म्हटले जावा की त्याची शिकार करून आणा. गेला बिचारा राग आणि शिकारच करून आला. येताना त्या वाघाची शेपटीच घेऊन आला. बायको पुढे टाकली ती शेपटी. बघ म्हटला तुला काय वाटलं मी शूरवीर नाही. ही वाघाची शेपटी आणली शिकार करून. त्याला बायको म्हटली अहो खरंच की तुम्ही खूप शूरवीर आहात पण का म्हटले तुम्ही वाघाचा जबडा आणला नाही, नखे आणले नाही, कातडी आणली नाही, तुम्ही वाघाची शेपटीच घेऊन आले. तेव्हा तो म्हणायला लागला ते बाकीचं साहित्य अगोदरच कोणतरी निघालं होतं. म्हटला एवढी शेपटीच तेवढी राहिलेली होती तेवढीच मी घेऊन आलेलं आहे. असल्या व्यक्तीला सूर म्हणते का. सूर आम्ही सरदार मला काय कुणाची भीती देवदेशान धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार महाराज काय कुणाची भीती. असा असतो सूर महाराज. कसा असतो
धन्य धन्य शिवाजी शूर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. जेवायला जागी झाले म्हणायचं तुम्ही, आहे का? एखादा व्यक्ती जर वनामध्ये गेला, त्यानं वाघिणीचं दूध आणलं, वाघिणीचं दूध साठवण्याकरता खापराचं, पितळेचं, चांदीचं भांड चालत नाही, शुद्ध सोन्याचं भांड लागतं. शुद्ध सोन्याच्या भांड्याशिवाय वाघिणीचं दूध टिकत नाही. जसं सोन्याच्या भांड्याशिवाय वाघिणीचं दूध टिकत नाही, तसं वैराग्याच्या भांड्याशिवाय ब्रह्मज्ञानाचं दूध टिकतच नाही. म्हणून खऱ्या अर्थाने वैराग्याच्या जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. तेच भाग्य माझ्या जीवनात संत संघाने प्राप्त झाले. का हो महाराज, तुम्हाला जसं ते भाग्य प्राप्त झाले, आम्हाला जर संतांचा सहवास घडला, संत आमच्यावरती कृपा करतील का? दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, साधका निष्पाप सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. खाली बसलेले हात वरी घ्या, मोठ्या प्रेमाने हात वरी घेऊन मोठ्या प्रेमाने भजन करायचं. का हो, तुमच्या गावामध्ये ते मुख्यमंत्र्यांनी पगार चालू केलेले चालू आहे का हो? महिला मंडळींना पगार चालू झाली का? हात वरी घ्या ना, सांगायला हात वरी घेऊन बोला. चालू केली ना, पगार झाले ना, डिसेंबरचा हप्ता जमा झालाय ना, तुम्हाला जमा झालाय. तुम्ही काय कामाला गेलते का? कुठेही कामाला गेले नाही, काय नाही. फुकटचे पैसे तुम्ही आणले 10,000 रुपये, का नाही? मग असे आलेले पैसे महाराजाच्या पायावर पैसे व्हायला काय आमचा आशीर्वाद लागेल तुम्हाला. हात वर घ्या, मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबा खाली बघा, वेळ संपली आपली. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप संत कृपेचे दीप आहेत.
साधकाचं जीव निष्पाप करताय. तिथं माता मावल्या बसलेले आहेत. माता मावल्यांना विनंती आहे, आता मी एक भजन म्हणणार आहे. पाठीमागं म्हणायचं, मी नामदेव जनाबाई म्हटलं की तुम्ही काय म्हणायचं, सोपान काका मोठ्याने म्हणायचं. ज्याचं जास्त या ठिकाणी आवाज निघणार आहे, तुला पुरुष मंडळी सुद्धा म्हणणार आहे, ज्यांचा जास्त आवाज निघणार आहे त्यांना बक्षीस देणार आहे. बक्षीस गुपित आहे कोणा सांगतो जाताना, आता मोठ्याने म्हणायचं. ऐका महिला मंडळी अगोदर, महिला मंडळी, हा महिला मंडळी, हा बघा मी पुढे म्हणतो, काय म्हणतो, नामदेव जनाबाई. तुम्ही काय म्हणायचं, सोपान काका मुक्ताबाई. सगळ्या महिला, नामदेव जनाबाई. हातला गोळ घालायचा नसतो. हा तुला कुठं सुद्धा न्यायची नाही ती माणसं तुम्हाला. माग पुढे म्हणायचं नाही. सगळ्यांनी एक साथ, सगळ्याचा आवाज एक आला पाहिजे. सगळ्याचा आवाज एकच. आवाज आम्ही तुमच्यासाठी रात्र दिवस करतोय. 2 वेळा मला वाघ आडवा गेलाय गाडीला, काय सांगायचं. पण मी त्याला म्हणलं, तुझा माझा धंदा सारखाच आहे. कसा म्हणजे कसं, तुम्ही राज्याला फिरतो, आम्ही सुद्धा रोज राज्याला फिरतो. बरं तू सुद्धा तुझ्या पोटा पाण्यासाठी फिरतो, आम्ही सुद्धा आमच्या ऐका नाही पोटा पाण्यासाठी फिरतो. बरं तुला सुद्धा कसं आहे, कुठलंही गाव असू दे, कोणताही कसलाही कार्यक्रम तुला सारखाच, आम्हाला सुद्धा सगळी गावं सारखीच आहे. जवळजवळ तुझ्यामध्ये आणि आमच्या धंद्यामध्ये कसं आहे, साम्यच आहे. असू दे म्हणलं ती सोडून, ती म्हणलं गावा महाराज तुम्ही तुमच्या गावाला, मी माझ्या गावाला. आम्ही एवढी रिस्क घेऊन फिरतोय, तुम्हाला जरा भजन म्हणायला काय होते, मोठ्याने भजन म्हणायचं. ऐका सगळ्याचं एक आलं पाहिजे. हा नामदेव जनाबाई. मुलांना तुम्ही ह्यांच्या माग चालायचं. पुढे नसते फिरणे आधी पुनरासन असते. ह्यांना अगोदर मोठ्या मोठ्या महिलांना म्हणू द्या. हा नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. चष्मेवाली आजी म्हणत नाही. आमचा कॅमेरा लांबून सुद्धा काम करतात. हा मोठ्याने मोठ्याने ऐका, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. वा वा, महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्या आवडीचं भजन सांगता का, मी पुढे म्हणू. ज्ञानोबाराया तुकोबाराया म्हणायचं का, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया म्हणा. तुम्हाला तर कोणी सुद्धा कुठून येणार नाही. जरा एक साथ मला, एक साथ सगळ्यात एक आलं पाहिजे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वा वा, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. सर्वांनी पुरुष मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप मोठं वैभव आहे महाराज आपल्या देगावचं. खऱ्या अर्थाने या गावामध्ये नागेशाचा वास आहे. या गावामध्ये परमपूज्य संत श्रेष्ठ शिपलागिरीजी महाराजांचा निवास आहे. या गावामध्ये वारकरी मंडळी आहेत. या गावामध्ये अखंड रामायण चालू आहे. या गावामध्ये भक्त भावार्थ रामायण पेठ चालवणारे हरिभक्ती पारायण परमेश्वरजी महाराज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आहेत, गुरुवर्य आहेत. तुम्हा सगळ्यांना घेऊन परमार्थाची ही गंगा ओतप्रोत गावातून रोज वाहते आहे महाराज. गंगा बहते, फक्त आपण हात धुवून घ्यायचे, त्याच्यामध्ये नाहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये आंघोळ केली पाहिजे, त्याच्यामध्ये हात धुवून घेतला पाहिजे. या हरिनामामध्ये बोलू नका रे, बोलू नका. इकडे पाठीमागचे लोक, एक बाळानं बोलू नका रे. बघा ऐका, हा चांगला उपक्रम आहे. गेल्या 28 वर्षापासून सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, काकडा आरती, विष्णू सहस्रनाम, रामायणाची कथा, त्यानंतर संध्याकाळी हरिकीर्तन, हरिजागर हा उपक्रम महाराज खूप मोठे भाग्यवान आहे. आपण खऱ्या अर्थाने खूप मोठे भाग्यवान आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती या माऊलींच्या कुशीमध्ये, या तुकाराम महाराजांच्या कुशीमध्ये, सद्गुरु जोग महाराजांच्या छायेमध्ये आपल्याला जन्म प्राप्त झालाय. अरे खूप मोठे भाग्यवान आहे आपण. आपल्या हाकेच्या अंतरावरती सावतामाळी महाराजांचा निवास आहे. हाकेच्या अंतरावरती महाराज लवळा कुर्मदास महाराजांचा निवास आहे. हाकेच्या अंतरावरती धामणगावचा बोरदू महाराजांचा निवास आहे. हाकेच्या अंतरावरती संत शिपलागिरीजी महाराज आहे. खूप मोठे भाग्यवान आहे रे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला बुका लावा, कपाळाला गंध लावा, कपाळाला बुका लावा. कोणाला बुका लावायचा प्रयत्न करू नका. हात जोडून सांगतो, फक्त कोणाला जीवनामध्ये फसवू नका. आपल्या जीवनाची परमार्थाची दोरी आहे का नाही,
ते आपल्या हातामध्ये ठेवा. निर्व्यसनी जीवन जगा रे. जीवनामध्ये दुसरं काही नाही. जीवनामध्ये फक्त हरिनाम महत्वाचा आहे. या देहाचा फक्त आणि फक्त अत्यंत साध्य जर काय असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. असं तुम्ही कधी ऐकले का? तुम्ही ऐकलं असेल कदाचित. श्रीमंताच्या घरी जेवणासाठी अनेक पदार्थ असतात, गरीबाच्या घरी जेवणाकरता साधे पदार्थ असतात. श्रीमंताचं जेवण वेगळं आहे, गरीबाचं जेवण जरा वेगळं आहे. श्रीमंताचं घरदार मोठं आहे, वेगळं आहे. गरीबाचं घरदार वेगळं आहे. अहो, श्रीमंताची गाडी सुद्धा वेगळी आहे, गरीबाची गाडी सुद्धा वेगळी आहे. श्रीमंताच्या कार्यक्रमातला मंडप सुद्धा वेगळा आहे, गरीबाच्या कार्यक्रमातला मंडप सुद्धा वेगळा आहे. पण असं कधी तुम्ही ऐकलंय का? श्रीमंताला वेगळ्या स्मशानात नेल्या जाते आणि गरीबाला वेगळ्या स्मशानात नेल्या जाते. असं कधी तुम्ही ऐकलं नसेल गड्यानो. सगळ्यांना तिथंच जाळल्या जाते, तिथंच नेल्या जाते, त्या स्मशानामध्ये नेल्या जाते. म्हणून करता या मातीमधून आलेलो आहे आपण, याच मातीमध्ये आपला शेवट होणार आहे. लक्षात ठेवा. अभिमान कशाचा धरायचा? किती मोठं घर बांधलं म्हणून अभिमान धरायचा का? आपल्या घराचा पाया किती खोल आहे याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घराच्या भिंती किती मोठ्या आहेत याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घराचं छप्पर किती मोठं आहे याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घराची इमारत किती मोठी आहे याच्यापेक्षा सुद्धा आपल्या घरात राहणाऱ्या माणसाची मन किती मोठी आहे हे अत्यंत महत्वाचं आहे रे. म्हणून करता जीवनात परमार्थाचा मार्ग धरा. साधू संतांनी लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी एक गाथा आहे. एखाद्याला वाचता येत नाही, नुसतं ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवा. ज्ञानेश्वरीची शपथ घेऊन सांगतो, मरेपर्यंत ती तुमचं बोट सोडणार नाही. बघा, लक्षात ठेवा. म्हणून करता गाथा ज्ञानेश्वरी हेच आपल्यासाठी माऊली आणि तुकाराम महाराज आहेत. याच्यापेक्षा वेगळा परमार्थ करायची काही गरज नाही, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नसतो. म्हणून खऱ्या अर्थाने महाराज भजनामध्ये दंग होत आहे. तुका प्रेमी नाची गाय, गाणियात विरुणी जाय, संत कृपेचे हे दीप करी साधका ज्ञानेश्वर.